वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मदेव सर्व कार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते शरदिंदु समाकार्य परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय नमः ओम नमः शिवाय नमः ओम कालभैरवनाथाय नमः ओम कालभैरवनाथाय नमः ओम कालभैरवनाथाय नमः जय 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 हनुमान गोसाई कृपा करो हो गुरुदेव की नाई जय 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 हनुमान गोसाई कृपा करो हो गुरुदेव की नाई जय 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 हनुमान गोसाई कृपा करो हो की नाई पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची प्रथम नमन दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका त्यांच्या कृपादाने दास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयंची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता काय माझी वाणी मानेल संतांची रंजवू चित्ताशी आपुलिया या मनाशी लागो हरिनामाचा छंद आवडी गोविंद गावी अशी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या स्वामी काज गुरुभक्ती स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा सत्य बोल मुखे दुखवे अनेकांच्या दुखे हेच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची भळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा विठ्ठल
प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु जगवंदनीय जगमान्य जगद्गुरु माझ्या तुकोबरायांचा तुकाराम महाराजांच्या गात्यातील चार चरणाचा सगळ्यांच्या पाठांतरातला भक्ती आणि उपदेश पर प्रकरणातील अभंग आहे विठ्ठल. अभंग तुकाराम महाराजांच्या गात्यातील आहे, चार चरणाचा आहे, सगळ्यांच्या पाठांतरातला आहे. आणि जर पाठ नसला कानपाठ तर समद्यालाच आहे. आणि कानपाठ जरी नसल तरी आता तरी पाठ करून घेऊ आपण विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार. हरिभक्त परायण वैकुंठवासी नारायण महाराज तुळशीरामजी थोरात यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला हा भव्य दिव्य कार्यक्रम. तरी या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातली ख्यातनाम गायनाची तोफ असणारी आमचे संगीत अलंकार रामेश्वरजी गरड गुरुजी वांगी संस्थानचे आमचं वैभव आहे. तसेच त्यांच्यासोबत ज्यांनी चाल गायली ते माझे मित्र सखा असणारे मनोजजी महाराज शिंदे आणि आवर्जून उपस्थित असणारे आमचे गुंडरे साहेब. गुंडरे साहेब इथं उपस्थित आहेत. तसेच गुरुवर्य किशोरजी महाराज शिवनीकर आमच्यासारख्याच्या कीर्तनाला उपस्थित त्यांनी राहून टाळ घ्यावा ह्याच्या इतकं मोठेपण मला वाटते नाही महाराज. विद्वत्ताला सलामच करावं लागते. तसेच आमचे गुरुबंधू असणारे दत्ताजी महाराज निकम आणि दुसरे आमचे गुरुबंधू दत्ता महाराज उमरगेकर ख्यातनाम मृदंगाचार्य आमचे माऊली महाराज आहेत. तुकाराम महाराज दराडे ना दाडगे, रामभाऊ महाराज ब्रह्मवाडी, राजेभाऊ महाराज, नामदेव महाराज, बरं शशिकांत महाराज आलेले आहेत का, त्यांनाही वंदन गुंडरे. पुन्हा नंतर म्हणलं तर विशेष करून नरके तात्याचं नाव नुसतं ऐकण्यात होतं, पण आता समोरासमोर आले, खूप मोठे सप्ते करतात एवढंच मला माहीत होतं, पण आज त्यांचं दर्शन झालं, त्यांना माझं वंदन आहे. सावंत साहेब असतील. पुन्हा कधीच आम्ही फाट्याहून बिना चहा न पिता कधीच आलेलो नाहीत पळशी फाट्याहून बरं का. असे आमचे मधुकरजी महाराज मुंडे रत्न आहे आपलं. आणि नंतर हिंगणीहून जे आलेत माझे सखा माझे मित्र भद्री महाराज सोळंकेत आणि मधु महाराज शिंदे. तसेच म्हणलं तर मीडियावर जर पाहिलं तर रेड्डी महाराजाला कोणी ओळखीत नाही असं नावच नाही मीडियावर. असे माझे मित्र धर्मराजजी महाराज रेड्डी, वेणुताई गर्ल हॉस्टेलचे मालक आमचे दादा जाधव, तेही आज आवर्जून उपस्थित आहेत. वडिलाप्रमाणे जे आमच्यावर प्रेम करतात ते बरिदे अण्णा आज उपस्थित आहेत. पुन्हा नंतर जर पाहिलं तर भावाप्रमाणे प्रेम करणारे आमचे संजयजी महाराज बरिदे आहेत. आणि माझे आवर्जून इथं उपस्थित असणारे बाबळगावचे उपसरपंच माझे पाहुणे मामा
फोन केला आणि त्यांनी हजर झाले. त्यांच्या चरणावर माझं नतमस्तक होतो मी. ते इथं आज आलेले आहेत. धन्यवाद. आणखीन विश्वनाथ महाराजजी, प्रशांत महाराज मुसांडे पण, आणि असा एकही शुक्रवार जात नाही. जर एखादा शुक्रवारी जर भजन नाही झालं तर स्वतः पांडुरंगच त्यांच्यावर असतो. असे आमचे परमार्थ प्रेमी निष्ठावंत असणारे पांडुरंगजी महाराज कुंभार, नित्य नेमनामी तो प्राणी दुर्लभ. तसेच आमचे आपल्या वेदांत संगीत विद्यालयांचे सर्वच विद्यार्थी, पुन्हा माऊली पांचाळ आहेत आमचे. कागले बाप्पा आलेले आहेत. हां, गुरुजींचे गुरु. आता कसं आहे माहिती आहे का, मला जरा हे एवढंच येत नाही. काय करावं असं लटलटी सुटती म्हणताना कुंकून बी घाम येते. पुन्हा माऊली महाराज पांचाळ आमचे, त्यांनाही आमचं वंदन आहे. पुन्हा गीताताई आपलं हेच आहे भागवताचार्य आमची बच्ची माझी, ती आवरेजून वाशिवून इथं आलेले आहेत. आमचं घरचं मंडळ आलेलं आहे. साऊंड सिस्टीम आपली एक नंबर आहे. आमच्या संजय महाराजांची पवार साहेब. पुन्हा म्हणलं तर आणखीन गेले. आणि ज्यांनी मला धोतर आणि फेटाने असवायचा शिकविला का, असे आमचे मधुकरजी महाराज रोंगे गुरुजी, त्यांच्याकडूनच फेटा घालायचा होता पण ते जेवत बसले होते, मीच घातला. जमलाय का नाही बस असं. आणि जेवढ्या माणसाची आता नावं मला पाठ नाही सर्वांची, उद्याच्याला पुरेची पाठ करतो, समध्याचीच घेतो सकाळी सकाळी. आता सर्वांचेच नावं आले पण आता समध्यात मोठं एक काम राहिलंय. मोठा माणूस विसरला काय, पुण्याहून आलंय राव माणूस आहे माझ्यासाठी. आज मृदंगाची थाप अख्ख्या महाराष्ट्रात आहे. मृदंग अलंकार आसारामजी महाराज साबळे, ढाण्या वाघ म्हणतो मी त्यांना, नितांत प्रेम आहे. घासल्याशिवाय धार येत नाही तलवाराच्या पातीला. आणि जगदाळे गुरुजीनं हा हिरा पकवाजामध्ये दिला ह्या महाराष्ट्राच्या मातीला. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जर माझ्याकडून चुकीनं कुणाचं नाव जर हुकलं असल तर मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. एक तुमचंच पोरग आहे म्हणून मला माफ करा. समध्याचेच नाव आले असं गृहीत धरतो आणि अभंगाला सुरुवात. विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 3 प्रश्न आहेत. उपदेश करणारे कोण आहेत, कुणाला करतात, आणि ज्यांना करतात कोणत्या विषयी करतात, आणि ज्या विषयी करतात ना ते विषय आजच्या अभंगामध्ये. विठ्ठल तिन्ही प्रश्नाचे उत्तर अशी. उपदेश करणारे जगद्गुरु तुकोबर आहेत. ज्यांना उपदेश करतात ते तुम्ही आणि आम्ही. आणि आता सांगितलं ज्या विषयी उपदेश करतात तो विषय आजच्या अभंगामध्ये. विठाला उपदेश श्रीकृष्णानं अर्जुनाला केला. मला इथं भागवताचार्य लय मटेत आपले. मला सांगा त्या आंधळ्याला 100 लेकरं होते का नव्हते, त्याच्यातला एखाद्याला का उपदेश केला नाही? कृष्णानं अर्जुनच का निवडला? लय मोठा घोळ आहे. त्याचं कारण असं होतं, सत्ता, संपत्ती आणि तारुण्याचा माज होता त्या धुऱ्याला. प्रेम घेऊन आलेले श्रीकृष्ण त्याला शत्रू वाटत होते. आणि असल्या माणसाला जर समजा बोध करीत बसले असते ते, तर अर्जुनाला बोध केला 700 श्लोक आणि 18 अध्याय लागलेत. बरोबर आहेत का बाबा? आणि जर ह्या येड्याला जर जवळ घेतला असतं 7000 श्लोक लागले असते. म्हणून अर्जुन निवडला. विठ्ठल तुम्हाला मी एक क्लिअर सांगतो. एक माणूस तडक फडक बोलणारा माणूस कुणाला आवडतो का ते सांगा बरं. नीट बस.
जरा गुरमीत चढली म्हणतो माणूस आहे का नाही म्हणतो साहेब असा तडक फडक बोलणारा माणूस कुणाला आवडत नाही, कुणालाच आवडत नसते, आपल्या घरच्याला सध्या नाही. असं मी सांगतो असं नाही, चाणक्य सांगतात. लुब्धानाम याचक शत्रू चौरानाम चंद्रमा रिपू जार श्रियानाम पती शत्रू मूर्खानाम बोधको रिपू. चिकट माणसाला तुम्ही पैसे मागा गेलात तर ते पैसे देणार नाही. चिकट माणसाची पद्धत असते. एका गावामध्ये आता आमच्या हिंगणीकडे एक माणूस आहे, आता बद्री महाराजाला माहिती आहे, ते जर खड्यात पडलं तर माणूस वरी काढाय कोणी नसते, नुसतं आरडत. एकदा खड्यात पडला आपला रामभाऊ आणि आरडाला वरी काढार वरी काढार. हे जवळून गेले पण त्याच्या जवळ गेला नाही. मोहितकेडचा माणूस एक खड्यापासून चालला, जवळ गेला आणि त्याच्याजवळ कुणीच येणार वरी काढ वरी काढ. खड्याजवळ गेला, हात लांबवला, अरे तुझा हात दे ते हातच द्याय ना, नुसतं बघतच बसलो. येडे काय म्हणले, हे हात बी द्यायना गेला, ह्याला खड्यातून तर वर काढायचंय. मग हिंगणीचा एक माणसाला विचारला, अरे काय झालं म्हणले, हे येडे का माणूस, ह्याला वर काढायचंय मला, त्याला हात दे म्हणतोय. हे म्हणला तसं नको करू, त्याला हात दे म्हणू नको, हात घी म्हण. त्याने जसा हात घी म्हणल्याबरोबर लांबीला त्याने पटकन वर आलं ना. आता एवढा चिकट माणूस सप्त्याला पट्टी देईन का? मग असल्या माणसाला सध्या उपदेश करायचा नाही. काही काही जणाला सूर्यचंद्र शत्रू वाटते, पाय पोळायला तर चप्पल घालणार नाही पण त्या सूर्याला शिव्या देणार. चोर पौर्णिमा दिवशी चंद्राला शिव्या देणार. कशाला निघालाय दुश्मन, त्याचं काम आहे नाही निघणं. पण हे सूर्यचंद्र आणि जार कर्म करणाऱ्या स्त्रीला आपला नवराच शत्रू वाटतो. आणि मूर्खाचा तर विचारूच नका. चाणक्यानं आधीच सांगितलंय, क्रोधी अविश्वासीला बोध करायचा. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा. व्यर्थ पुलिबाच्या शिणवू नये, शिणवू नये, व्यर्थ पुलिबाच्या शिणवू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, अविश्वासी त्यासी बोध कैसा. व्यर्थ पुलिवाचा सिनवू नये, सिनवू नये, व्यर्थ पुलिवाचा सिनवू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैसा, येतो. एक जणानं गाढव आणलं आणि गाढवाला आंघोळ घातली. कुणाला? गाढवाला. कशी घातली? घासून. कशी घातली? घासून. कशी? घासून. घासून त्याला चंदन लावलं. अहो चांदीचं ताट घेतलं, सोन्याचा ग्लास घेतला पाणी प्यायला, जेवण फुल केलं गाढवाला. गाढवाला बरं का, 2 पायाच्या. आणि त्याला काय केलं, गादी टाकून दिली. वार येऊन आलेलं होतं, मित्र झालेलं तेच. ते म्हणले काय आता लय दिवस झालं रानामध्ये फेरफटका नाही, मी जरा रानात फेरफटका मारून येतो. तू काय करतो वर ह्या गादीवर लोळ. आणि जेवण केलेलं टचून वर इशी लावलेला, फॅन फिरायलेला, गाढव बसलं लोळत. लोळत लोळत त्याला पुढे दिसली खिडकीतून दिसला उकांडा. गाढव काय करीन, राखे सवे भेटी केली तेने, राखे सवे भेटी केली तेने, राखे सवे भेटी गेली तेने, राखे सवे भेटी गेली तेने.
असल्या गाढवाला उपदेश करायचाच नसतो. तुकाराम महाराजांना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं, इकडं तिकडं कुठंच फिरत बसू नका, आपल्या कामधंद्याकडे लक्ष द्या. आज ज्यांचा एवढा मोठा उत्साहानं पुण्यतिथीचा कार्यक्रम चालू आहे आपल्या इथे, ते आपले आदरणीय संतोषजी गुरुजी थोरात यांच्या वडील होते. आणि तुमच्या माहितीच तो पुण्यतिथ्या कुणाच्या बी होत नाहीत. संत वारकऱ्याच्या होतात त्या पुण्यतिथ्या, खाताड्या पेताड्याच्या नाही बरं का. खाताड्या पेताड्याच्या पुण्यतिथ्या होत नाहीत. आणि जर त्यांच्या पुण्यतिथ्या झाल्या असत्या तर कांदे आपल्याला पुरले नसते. पण हे तात्या कसे होते इथं असणाराला माहिती, पण नवीन जेवढे माणसं आहेत हे तात्या नेमके काय होते हे कुणालाच माहित नाही. एक मी 10 मिनिटामध्ये तात्या काय होते, थोरात गुरुजीचे वडील काय होते, अरे शुद्धतेच्या पोटी रसाळ तात्या जी होते का ते तात्याच होते. तात्या म्हणजे ह्या परिवाराचं काळीज होतं. थोरात परिवाराचं काळीज तात्या होते आणि थोरात परिवार आपलं काळीज आहे. बरोबर आहे का नाही. तात्या जेलर होते. कैदी कसाही असू द्या पण त्याला संप्रदायामधलं ज्ञान द्यायचं काम तात्या करीत होते. सकाळी हरिपाठ व्हायचा 4 वाजता, सकाळी काकडा व्हायचा 4ला हरिपाठ घ्यायचे. एकादशी दिवशी भजन आणि कीर्तन जेलमध्ये व्हायचं. तात्याला जेलर असून सुद्धा कुणी जेलर साहेब म्हणलं नाही. समदे ओळखीचे माणसं हे महाराजच म्हणत होते, महाराजच म्हणायचे. जर एखादा कॉन्स्टेबल नवीन आला, कायद्याचं नवीन ॲडमिशन झालं तरच ते तात्याला साहेब म्हणायचं, नाही तर समदेजण महाराजच म्हणायचे. अहो चांगल्या सोबत तर राहिल्यानंतर कुणीही चांगलं म्हणतं, पण वाईटासोबत राहून वाईट माणसानं सुद्धा चांगलं म्हणावं हे फक्त आपले तात्या होते. विठ्ठल समदेच दिवस सारखे नसते. काय काय माणसाला काय माहिती का दिवस काटायचे सव असतात गुंडरे साहेब. आता काल आम्हाला दत्ता महाराजांना जीव घातलं, मग आम्ही लगेच म्हणायचं का उद्याच्याला आसाराम महाराज घालतील, परवा दिवशी माऊली महाराज घालतील, पुन्हा गुंडरे साहेब घालतील, पुन्हा मधुभाऊ घालतील, इथं जेवढे आहेत तेवढे घालतील. आणि तुझ्या खिशातले पैसे काय चायला वाय ठेवायचे का. प्रत्येक दिवस तुमच्यासारखाच येईन, पेंड नाही, अजिबात नाही. आज ज्याच्यावर दिवस वाईट आहे त्यांनी समजायचं उद्याचा दिवस आपल्यासाठी चांगला येणार आहे. आजचा दिवस गेल्याला किती मरतेत आणि किती जन्मतेत, मग त्या मरण्यामध्ये आपला नंबर लागू शकतो. मग जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत चांगलं राहायचं. माझं फक्त एकच म्हणणं आहे, प्रत्येक दिवस चांगलाच निघल माणसाच्या जीवनामध्ये, असं काही नसतं. आणि असाच दिवस एक तात्याच्या जीवनामध्ये आला. सकाळी सकाळी DIGचा फोन आला आणि विचारलं, थोरात तुमच्याकडे मी एक कैदी पाठवतो 302ची 14 वर्षाची सजा लागलेली, पण त्याच्याकडे जरा थोडं लक्ष ठेवा. तो धाडसी आणि ताकदवर कैदी, शिक्षा लागायच्या अगोदर त्यांनी 2-3 वेळेस जेल तोडायचा प्रयत्न केलेला आहे आणि ते तुमच्याकडे पाठवितो, नीट लक्ष ठेवा. DIGचा फोन ठेवण्यात आला. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याचं नाव महावीर होतं. महावीरला पैठणच्या जेलमध्ये तात्याच्या ठेवण्यात आलं. नारायण महाराज थोरातला सर्व घरचे तात्या म्हणत होते. बरोबर आहे ना, समजायला माहिती, बरोबर आहे ना. तात्याच्या जेलमध्ये महावीरला ठेवण्यात आलं. 3 महिने झालं महावीर कुणाला बोलत नव्हता, एकटाच बसून राहायचा. फक्त त्याच्या मनामध्ये एकच चालू होतं, ह्या जेलमधून कसं निघून जायचं. अहो त्याच्यावर वेळच अशी आली होती, त्याने हात जोडले, सर्वांना हात जोडले, पाया पडला, पण त्याची मदत कुणी करत नव्हतं. आणि खरं सांगू का, वेळ आल्यानंतर मदत कुणीच करीत नाही बरं का. वेळ आल्यानंतर कळतं. महावीरला बघता बघता तिथं 5 महिने झालं. तात्यानं रोज उठायचं, जेवला का महावीर, महावीर चहा घेतला का, असे करत करत 2 वर्ष झालं. काय झालं रे नेमकं, तुला काय झालं, तुझ्यावर 302चा असा गुन्हा लागला, नेमकी काय तुझ्याकडे, काय नेमकं चूक काय केलीस, तू तर दिसायला चांगला दिसतोस. 2 वर्ष सुद्धा त्याच्याकडे दम नाही निघाला. त्यांनी सांगितलं, कुणाला बोलतच नव्हता.
महाराज नाही ना काय नाही, ते स्वतःचं काम करायचं, जेवायचं आणि झोपायचं. पण एके दिवशी तात्याला थंडी ताप आली म्हणून तात्यानं 3 दिवस सुट्टी घेतली. 3 दिवसामध्ये आपल्याला विचारणारा कुणीच नाही जेलमध्ये. जर ह्या जगामध्ये आपलं कुणी असेल तर ते फक्त हे जेलर आहे. तात्याविषयी करुणाभाव निर्माण झाला त्याला. आणि ज्यावेळेस 3ऱ्या दिवशी तात्या तिथं आले ना, आता ही समद्याला कहाणी माहिती, ह्यांच्या घरच्याला, आपल्याला माहीत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो. तात्या ज्यावेळेस 3ऱ्या दिवशी जेलमध्ये आले, त्या महावीरच्या डोळ्यातून पाणी गळायलं. अरे काय झालं रे बेटा, का रडतोस तू? बापानं जसा हात फिरवावा तसा हात महावीरच्या पाठीवरून फिरविण्यात आला. महावीरच्या डोळ्यामध्ये, अरे पाषाणाला पाणी फोडणारे हे तात्या होते. महावीरच्या डोळ्यामधून पाणी निघायला लागलं. अरे काय झालं, काय नेमकं झालं सांग ना. त्याला वाटायला लागलं ह्या जगामध्ये ह्या जेलर शिवाय आपल्याला समजून घेणारा दुसरा कुणी नाही. आपण सारी के आपण सारी के करीत साकार आपण सारी के आपण सारी खे आपण सारी खे करीत ताता आपण सारी खे हो आपण सारी के आपण सारी के करीत साकार आपण सारी के आपण सारी खे आपण सारी खे करीत ताता आपण सारी खे हो नाही कण बेला तयाला नाही कण बेला तयाला आपण सारी घे आपण सारी घे करीत तात्काळ आपण सारी घे हो नाही काळ वेळ दयाला नाही काळ वेळ दयाला आपण सारी घे आपण सारी घे खरेदी तात्वा आपण सारी घे. वा दत्ता महाराज वा. महावीरनं तात्याला सांगायला चालू केलं. महावीरच्या डोळ्यामध्ये पाणी चालू झालं. म्हणले जेलर साहेब, आम्ही दोघं बहीण भाऊ होतो. माझी बहीण ज्यावेळेस 5 वर्षाची होती ना, त्यावेळेस माझे आई वडील मला सोडून गेले. ज्या हॉटेलमध्ये माझे वडील कामाला होते त्याच हॉटेल मालकानं मला कामाला लावलं. आम्ही लहानाचे मोठं झालो, कॉलेजला जायला लागलो. त्याच हॉटेल मालकाच्या ओळखीनं माझ्या छकुलीचा म्हणजे माझ्या बहिणीचा लग्न ठरविण्यात आलं. चांगल्या घरी तिला देण्यात आलं. आणि मी माझ्या कामावर निघून गेल्यानंतर त्याच गावातला मुकादमाचा आजा माझ्या बहिणीची छेडछाड केली, अत्याचार केला तिच्यावर. तुझा साखरपुडा जमलाच कसा, भर बाजारामध्ये तिची छेड काढली. आणि माझ्या बहिणीला हे सहन झालं नाही आणि तिने एका झाडाला फाशी घेतली. पंचनामा झाला, पोलीस स्टेशन पोस्टवर सर्व काही ठीक होतं. पण ज्यावेळेस कोर्टामध्ये गेलं ना, सगळं पार्टच पलटून गेलं. जेवढे त्या आज्यावरचे केसेस होत्या तेवढ्या माझ्यावर आल्या. आणि त्याच्या जेवढा गुन्हा होता, माझ्या छकुलीला मीच मारलं म्हणून मला 14 वर्षाची जन्मठेप दिली. गयावया केली मी सर्वांना, माफी मागितली. अरे मी नाही काही केलं, माझ्या छकुलीचं मी असं कसं करेल. पण माझं खरं कुणी नाही हो. हे कानून कायदा पुरावे मागतो, पुरावे. माझ्यावर समजा पलटण्यात आलं. तात्या, जोपर्यंत त्या नराधमाचा मी काटा काढीत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही. मला फक्त तुम्ही 2 दिवसाची सवड द्या तात्या. जेलर साहेब, मी तुमच्या पायावर म्हणून राहीन हो, फक्त त्या नराधमाला मला बघू द्या. तात्या म्हणले नाही, हे काम माझ्याच्याने होत नाही.
तिथं महावीर लाल लाल झालेला होता. तात्यानं मायाचा हात फिरून कसा तरी महावीर शांत केला. त्याच्यावर महावीरला 2 वर्ष गेले. 2 वर्षानंतर एक दिवस महावीरच्या डोळ्यामध्ये रक्त उतरलं आणि त्याने विचार केला, अरे स्वप्न पडायला त्याला आपल्या बहिणीवर अत्याचार करणारे बाहेर हिंडतेत आणि मी तर काही न करता, माझ्या छकुलीला काही न करता मी मधात आहे. रक्त उतरलं. आज मेलत तरी चालेल, पण आज त्यांचा काटा काढल्याशिवाय राहणार नाही. आणि महावीर पळू लागला. अरे कॉन्स्टेबल मागे लागले. महावीरची हातापाई चालू झाली. ह्याला इकडं फेक, त्याला इकडं फेक, गेटकडे जायचं. मेलोत तर मेलोत. चलत चलत महावीरच्या हातामध्ये कुऱ्हाडी आली आणि चौकून कॉन्स्टेबलनं येडा घातला. आणि त्यांनी सांगितलं, महावीर कुऱ्हाडी खाली टाकून दे, नाही तर गोळी घातली. ते म्हणला मुळीच टाकणार नाही. आज जर माझ्या पुढं कुणी आलं तर तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. कॉन्स्टेबलनं बंदुकी ताणल्या. महावीर महावीर कुऱ्हाडी फेक, नाही तर गोळी घातण्यात येईल. मागून जेलर साहेबाचा आवाज आला, गोळी घालू नका, गोळी घालू नका म्हणल्यानंतर सर्वजण थांबले आणि तात्या समोर जाऊ लागले. महावीरच्या डोळ्यामध्ये रक्त उतरलेलं होतं. महावीर म्हणला, जेलर साहेब पुढे येऊ नका, नाहीतर मी तुकडे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही. जेलर साहेब मी सांगतो तुम्हाला, पुढे येऊ नका, नाहीतर मी तुकडे तुकडे करीन. तात्या थांबले नाहीत, पुढे गेले. कुऱ्हाडी उचललेली होती. जेलर साहेब तुम्ही थांबा, नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही. थांबा 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 म्हणे त्यांनी कुऱ्हाडी वर केली आणि तात्या तिथं जाऊन थांबले. कुऱ्हाडी हातातली घेतली, खाली टाकली. महावीरनं तात्याला बाप बाप म्हणून मनात ठेवलेलं होतं. महावीरनं डोक्याला हात लावला. देवा 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 म्हणून खाली बसला. तात्यानं हात झटकिले. महावीर येडा झाला का काय तू? अरे तुझं रेकॉर्ड खराब होईल, असं काय करायचंय? महावीर गवयामाया करला. जेलर साहेब मला फक्त तुम्ही 2 दिवस द्या, त्या राक्षसाला खलास करून मी नंतर इथं येतो. मला फक्त 2 दिवस द्या. महावीर माझं कानून कायद्याचं रक्षण करणं हे काम आहे आणि माझ्या कामामध्ये मला गद्दारी करायला लावू नको. जेलर साहेब कानून कायद्याचं रक्षण करणं तुमचं काम आहे, पण माझं काम आहे त्या राक्षसाचा घोट घेणं. जोपर्यंत मी त्यांचा घोट घेत नाही तोपर्यंत माझी ही लागलेली आग विझणार नाही. महावीरला काय करावं ते कळाना गेलं. कसं तरी महावीरला शांत केलं. शांत करून म्हणले, महावीर असं करू नको बाळा. अरे ह्या न्यायालयामध्ये जरी तुला न्याय नाही मिळाला तरी वरचा न्याय देणारा माझा पांडुरंग विठेवर उभा आहे. नक्की तुझ्या मनासारखंच होईल. हे शब्द संताचे तोंडून गेले. आणि तात्याचा शब्द कसा होता माहिती का? जेलरला काय साधे बंधन नसते. पाकिट जर मारलं नाही एखाद्यानं पाकिट आणि ते जर जेलमध्ये नेऊन टाकलं तर त्याला सध्या हातकड्या घेऊन कोर्टात नेतात. समद्यानं बघितलं असं. पण तात्या असे होते, पैठणला असताना नाथ षष्टीला 200 कैदी बाजूला काढणारे फक्त एकटे जेलर तात्या. साधे कपडे घातले आणि प्रत्येकाला 100-100 रुपये दिले खर्चायला. किती? 200 माणसाला. साधे कपडे घालून भजन कीर्तन, अरे काकडा आणि हरिपाठ घेणारे ती कैदी 200 होते. चेष्टा नव्हती. एक कैदी जर पळून गेला असता तर अन्न पाणी त्यांचं मुकलं असतं, सस्पेंड झाले असते. तात्या म्हणजे काय साधं काम नव्हतं. वर्षातून एकही सुट्टी घेत नव्हते, पण आषाढी वारी कधीच चुकू देत नव्हते. नोकरी गेली तर गेली. आज त्यांच्या घरचे ह्या समद्याला माहिती, फक्त तुम्हाला माहित नाही म्हणून मी सांगतो. आणि एक असंच झालं. अरे इतकं पुण्य करणारा माणूस, वारीनं चुकू देणारा माणूस, हरिपाठ घेणारा, काकडा घेणारा, त्यांच्या मुखातून तोंडातून शब्द निघालेले आहेत. ते खोटे कसे होऊ देईन पांडुरंग परमात्मा. आणि झाले एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या. म्हणे खरे झाले एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या, एका बोले संतांच्या. संताच्या तोंडून निघालेलं वाक्य कधी खोटं होत नाही.
पुणे आणि मुंबईला जात असताना त्या नराधम आज्याचा अपघात झाला आणि आजय पुणे आणि मुंबईच्या हवेवर जागीच ठार झाला। ही बातमी पेपरमध्ये आली, पेपर तात्यानं वाचला आणि हाच का तो नराधम आज्या म्हणून त्या महावीरला दाखविला। महावीरनं त्याचा फोटो पेपरात पाहिला, फोटो पाहिल्याबरोबर महावीरनं ते पेपर टाचाखाली रगाडला आणि त्याला आग लावली आणि ते म्हणला, जेलर साहेब हे माझ्या हातानं मरणार होता, हे मेलाच कसा? अरे म्हणले हा पांडुरंग परमात्म्याचा न्याय आहे, ते मान्य कर। तिथून पुढं महावीर चांगला वागायला लागला। महावीरला त्या तात्याच्या रिपोर्टमुळं 14 वर्षाची सजा 7 वर्षांमध्येच मुक्त केला। महावीर 7 वर्षामध्ये मुक्त केला। आज जर तुम्ही ते महावीर पाहायचा असेल तर आळंदीपासून देहूकडे जाताना चिखली गाव आहे, चिखली गावात जाताना डाव्या हाताला भक्ती शक्ती चौकाकडे जाणारा एक रोड आहे आणि त्या रोडला जाताना थोडंसं पुढं गेलं की एक कमान आहे, त्या कमानापाशी हॉटेल महावीर म्हणून मोठं हॉटेल आहे। त्या हॉटेलमध्ये तुम्ही आत्ता जायचं आणि त्या हॉटेलमध्ये या संताचा फोटो गल्ल्याच्या पाठीमागं लावलेला आहे आणि तिथं दैवत म्हणून नाव लिहिलेलं आहे। हे असे माणसं पुन्हा पुन्हा जन्माला येतात आणि त्या कुळामध्ये संतोष महाराज थोरातनं जन्म घेतलाय, त्याच कुळामध्ये गणेश महाराज थोरातनं जन्म घेतलाय, त्याच कुळामध्ये माझ्या ह्या बहिणीनं जन्म घेतलेला आहे। अहो माझी जायची वेळ झाली, हरिपाठ घ्या। आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तात्यानं सकाळी सकाळी हरिपाठ चालला आणि आपला देह गुरुपौर्णिमेच्या दिवशी सोडून दिला। गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगामध्ये, राहिला त्या कीर्ती जगामध्ये। गेले दिगंबर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगामागे, राहिल्या त्या कीर्ती जगामागे। तुका म्हणे एका मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे। तुका म्हणे मरण्याची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे। तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरावे, सत्कीर्तीने बरावे, सत्कीर्तीने बरावे। तुका म्हणे जावे सत्कीर्तीने बरावे, सत्कीर्तीने बरावे, सत्कीर्तीने बरावे। उभारीला ध्वज ऐसी की चराचरी कीर्ती जाती, उभारीला ध्वज ही लोकावरी ऐसी चराचरी कीर्ती जाती। कलियुगामध्ये चांगले माणसं मिळायला भाग्य लागतंय वाह, आणि चांगले माणसं मिळण्यासाठी आपण पट्ट्यालय भारी बरं का। ज्या बी वेळेस आपण कुस्तीला निघालो त्यावेळेस गुरुच असे भेटले, त्यांच्यापाशी सुरू कुणीच करीत नव्हतं। त्यांना माहिती पैलवान आपले कोण होते, रुस्तुम, ईसा आणि बजरंग, नावामध्येच दम आहे। दत्ताभायाची कुस्ती लागली म्हणल्यानंतर जर टक लावली तरच दिसत होती, नाहीतर पैसे घ्यायला दत्ताभाया दिसायचा, अर्कावाशिक झाली म्हणायची। गुरु गुरुच असतात। आणि कधीच मी संगीताला बी केलेलं नव्हतं, पण त्या दगडाला घासून घासून कसा का व्हायना पण स्वर दिला मला। आता त्यांनी कसं केलं माहिती का, मी गायनाचा लय प्रिय माणूस आहे,
रामेश्वर महाराजाच्या गायकीवर माझं प्रेम, मनोज महाराजाच्या गायकीवर माझं प्रेम. गायन म्हणलं की मी फुट 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 बक बक बक. मृदंग बी आवडते, पण मला ह्याच्यातलं काहीच येत नाही. आणि समद्यात चिड मला ह्या गोष्टीची, आणि त्यांनी हेच मला बांधलं. समद्याला मी नावं ठेवीत नाही बरं का, मी हात जोडतो. पण लबाड जर व्यक्ती असतील कुणी, आज तुम्ही रांगोळीन फिंगोळीन त्याच्याकडे बघून, त्याचे चरित्र बघून जरा त्यांना जीव खाऊ घाली जा. 25-25 हजार 35-35 हजार 61 झाले जातात. लय अवघड आहे. आणि ह्यांना धर्म बिर्म काही नाही, अजिबात नाही बरं का. ह्यांचा मला कुणी बी म्हणतं, आपल्याला कुणी जर म्हणलं ना तो कोणचा महाराज आहे, विद्रोही म्हणलं तरी चालतंय. तुकाराम महाराजाच्या सोबत चालणारा माणूस थोडासा गाथ्याचा मला थोडा अभ्यास करावाच वाटतंय. नाही नाही नाही, ह्यांना पैशा पुढं काहीच घेणं देणं नाही, काहीच संबंध नाही. फक्त ते आपल्याला तोंडापुरतच म्हणतात, हा तुमच्यासारखा माणूसच नाही. ते म्हणतं रोज कुठं ह्याला भेटायचं, एकदा भेटलं मग त्याला कशाला नाराज करायचं, दुसरी तारीख देईन ती. विठ्ठल चांगल्या माणसं आपल्याला भेटणं आपलं भाग्य पाहिजे. आणि चांगलं माणूस एवढाल्या मण्याचे माळाचे मणी येतो गळ्यामध्ये, एवढाला एक एक मणी आहे. पण ते चांगल्या माणसाला सध्या चांगलं मणी ना आज. मग काय करावं तरी काही कळाना गेलं आपल्याला. ते कलियुगाचा प्रारंभ झाल्यानंतर म्हणतात ना, ते पक्काच मागं वेद लिहिलेले पुढं मांस खायल्याला, असला घोटाळा झालाय. ते चांगल्या माणसाला चांगलं म्हणीना गेलेत, वाईटला कोण म्हणीन. वाईटानं जर परमार्थ सुरू केला तर हे लगेच वाईटाला सुरू करतात. करून धरून भागले, देवपूजाला लागले. कवा एकादश नको, सोमवार नको, गुरुवार नको, कोणता वार नको, सणवार नको, काहीच नको. आणि आता तर अभंग म्हणायला आहे, वाऱ्या करायला आहे, सर हे नाटकच करायला आहे. अरे बाबा 10,000ची जर फाईल घ्यायची झाली माणसाला तर 2 जामीनदार, गरीब किती बी मोठा असू द्या, गरीब का होईना पण 2 जामीनदार लागतात. आपण परमार्थ सुरू केलाय, ह्या लोकांकडे लक्षच द्यायचं ना. पण आपल्याला म्हणायचं जर फाईलला 2 हात 2 जामीनदार लागत असेल तर परमार्थ करीत असताना आपली जामीन घेतय का कुणी. पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. मागे केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे. मागे गेले पाहू नका, पुढे जामीन आहे तुकाराम. जामीन घेतली. मग असल्या भांग्या भुंग्याकडे काय लक्ष द्यायचं, लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. लोकायला नाव ठेवायची, चिकल मारायची. आणि तुम्हाला मी खरं सांगू का, एका संताच्या अंगावर तर 108 वेळेस जाऊन थुकले. हो, प्रसाद देवोनी मुक्त केला, हो प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. जीवन अंगावरी तुमकला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देवोनी मुक्त केला. अंगावरी तुमकला, प्रसाद देवोनी मुक्त केला, प्रसाद देव 108 वेळेस थुकला आणि प्रसाद देऊन मुक्त केला. गाडीवरचं नुसतं तुषार थुकलेलं कोणा चाललं तर तुम्ही बुटाना हाणाय भेट नाही. 108 वेळाच थुकल्यास तर विषयच नाही. पण गंगेचं स्नान झालं, अरे इतकं पुण्य तुझ्यामुळं घडलं म्हणून प्रसाद देऊनच मुक्त केला. साध्या गोष्टी नाहीत ह्या. आणि असल्या लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. एक मन आहे बघा आपल्या ह्याच्यामध्ये, निंदकाचे घर असावे नाही, असतेच शेजारी. मी तर या मताचा माणूस आहे की आपल्या जीवनामध्ये 2-3 निंदक पाहिजेतच. असो ऐसे खळपार आम्हा त्यांचे उपकार. आपल्या जीवनामध्ये
2-3 निंदक असल्याशिवाय आपली प्रगती होऊच शकत नाही. त्याचं एक कारण आहे, गल्लीमध्ये 2-3 डुकरं पाहिजेतच. गल्लीमध्ये 2-3 डुकरं असले, म्हातारे बसू द्या, लेकरं बसू द्या, गल्ली कशी स्वच्छ असती पहा. धुनी मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी. करीती पातकाची धुनी मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी. करीती पातकाची धुनी मोल न घेता साबणी, बहुत बढ़िया. मोल न घेता साबणी, साबणी मोल न घेता साबणी. गुरुची सेवा करणं सोपं आहे का? गुरु असे इतक्या लवकर माणसाला आशीर्वाद देतात का? आता इथं सगळेच संगीतावर प्रेम करणारे माणसं आहेत, टोटल माणसं संगीत प्रेमीत. आता इथं काय गुणीजन एका चढी एकच आहेत. जेवढे इथं माणसं आहेत, आता गर्दी कमी आहे पण संगीतातली दर्दी लय इथं बरं का. या बात आहे. आज गर्दी कमी असू द्या पण संगीतातली दर्दी प्रत्येकाला कळतं हे काय गायलंय काय करायलंय प्रत्येक माणसाला. आणि कार्यक्रम बारका असू द्या किंवा मोठा, गुणीजन लागतोच. एकटा बाबा काहीच करू शकत नाही. एकटा बाबा काही करू शकत नाही. तुम्हाला मी सांगू का, गुणीजना संग गाठ पडली तर आनंद वाटतोय, पण अर्धवटाची गाठ कधीच पडू नये. आगा 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 सांगताच येत. मामा सासरवाडीला गेलो होतो आम्ही. आता जोगी महाराजाचा फोन आला. मला म्हणले तुम्ही कुठे आहेत? मी म्हणलं मी आहे ना घरीच. मग म्हणले तुम्ही काय करा, तुमच्या सासरवाडीला या. म्हणलं का हो बाबा? काय नाही म्हणले 9 ते 11 आपलं कीर्तन आहे. ठीक आहे. मग आमची टाली आमच्या शेजारीच होती. मग म्हणले जायचं आहे आपल्याला. म्हणल्यास मग लवकरच जाऊ. म्हणलं ठीक आहे जाऊ. काय आता घरच्याचा आदेश तुम्ही सोडतात का? नाही ना, चला म्हणलं. मग काय 1 वाजता तर आम्ही आमच्या सासूरवाडीमध्ये मेहुण्यानं आमचे पाणी आणून दिलं. एक तिथं पिटी वाजविणार आलं, रामकृष्ण हरी. मग मेहुणे म्हणले हा बघा हे तुमच्या मंडळीसोबतच होते. वा 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 म्हणलं काय हरकत नाही. आणि ह्यांना समजायचं बरं का, आमच्या गावामधलं 1 नंबरचं गुणीजे तोंड नाही कोणाची. असं का वाकून रामकृष्ण हरी घातला. आणि बोला चाले झालं की 5च मिनिट दम काढलो. एवढा मोठा मोबाईल काढला आहे, लावला अभंग. हे का दाजी? मी म्हणलं काय? हे यमन रागामध्ये चालू झाला. मी म्हणलं बरोबर. आणि ह्या बाका हे दुर्गा राग, अभंग बदलला. ह्या बाका हे भटियार, ह्या बाका हे बुप. मी गपचिप. आता मला तरी कुठं पूर्ण येत होतं. ह्याच्या होला होय ह्याच्यासाठी द्यायलो की सासरवाडीमध्ये आपलं काय उघडं पडून होला हो देत बसलो. मी त्याला म्हणलं संगीताबद्दल तुम्हाला भरपूरच माहिती दिसते. ते म्हणला 1ली पासून 10वी पासून आम्ही सोबतच होतो. घ्या. अरे म्हणलं ती संगीता नाही, ती आता माझी बायको. असं होय, मला वाटलं तुमची बायको माझ्या बहिणीबद्दलच बोलतात. हे असले. आणि पुन्हा म्हणतोय सारे गम पदनिसा सानी वगैरे ह्या संगीताविषयी होय. म्हणलं हो त्याच्याबद्दलच. मग त्याच्यात तर म्हणलं आपलं कोणी बी असू दे हात धरीत नाही, कोणी बी पंडित नाही, कोणी बी यावं जा. मी मनात म्हणलं तुलाच काही येत नाही. पण सांगू कुठं गप बसलो. बरं असे माणसं डोसक्याला एवढे टाप देतात गुरुजी, ते गप बसत नाहीत, पुढच्याच्या चेहऱ्याकडे बघत नाहीत. त्याचं किती नेमकं बिघडायलंय ते बी कळानं गेलं. मस्तकात राग चालला पण बगलात बांधून गपची बसलो. सासरवाडी होती. आणि पुन्हा मेहुण्याला म्हणलं काय येतो म्हणलं जाऊन. ते मला 10 बाय 10चं आहे आपल्या इथं. म्हणलं ते तसंच राहू दे, मला बाहेरून जाऊन यायचं आहे. ते मला दाजी मी येतो. म्हणलं तू इथंच बस. मग शेजारच्याला काय म्हणताय चप्पल घालायलो मी की म्हणतोय गांजा वडाय जात असेल. मी गांजा वडाय जात असेल. ह्याच्या कदर मारुतीच्या मंदिरात झोपायचं सोडून मर्याईच्या मंदिरात जाऊन झोपलो. सासरवाडीमध्ये पुरे मला हुडकायला लागले. 9 ते 11च्या कीर्तनाला चालू. महाराज कीर्तनाला तिथं आलो तर हे पुढंच बसलेलं. म्हणताय दाजी या इकडे मायापाशी बस. म्हणलं मसन वाट्यामध्ये बसेन पण तो ह्यापाशी नाही. तो ह्यामुळं म्हणलं मर्याईच्या मंदिरामध्ये झोपलो ना, आता तो ह्यापाशीच जाऊन बसायचं. कीर्तन चालू झालं, चाल चालू झाली.
पण स्वराचा काय पत्ता नाही. महाराज आरडू आरडू परेशान झाले. अरे स्वर दे गे, स्वर दे गे, स्वर द्या नाही. ते म्हणला कोणचा देऊ? ते म्हणले काळे दोन. उपसूनच हातात दिला वा महाराज. वा 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 म्हणले. टाळी वाजविली महाराजाने. म्हणले तुमचे गुरु कोण हो? ते म्हणला मला गुरुच नाही, मी बघून बघूनच शिकलोय. मग ते म्हणले तुझा दोष नाही, गुरुची भक्ती करणं एवढं सोपं नाही. गोरक्षनाथाने भिक्षा मागून आणली आणि मच्छिंद्रनाथापाशी ताट ठेवलं आणि सांगितलं गुरुदेव भोजन करून घ्या. मच्छिंद्रनाथानं भोजन सुरू केलं. वा गोरक्षा वा. अरे ह्या भोजनामध्ये तर अन्नपूर्णा स्वयं. अरे इतकं चविष्ट भोजन. गुरुदेव आवडलं का तुम्हाला? हे तर माझं भाग्यच आहे म्हणले. अरे हो गोरक्षा, पण ह्याच्यामध्ये काय झालंय, मला भाजणीचे वडे लय आवडतात, पण ह्याच्यात दोनच आहेत. जर आणखीन जर वडे असते ना तर मजा आली असती रे. हे जेवण तू कुठून आणलंस? काही नाही गुरुदेव, एका माईच्या घरी महापूजा चालू होती, मी तिथून ते जेवण आणलं. मग गोरक्षा आणखीन 2 वडे घेऊन येशील? अरे गुरुची आज्ञा. एका क्षणात हो म्हणले आणि गोरक्षनाथ जिथं महापूजा चालू आहे त्या पूजेच्या घरी गेले आणि आवाज दिला अलग निरंजन. महापूजा असल्यामुळं पळापळी असते घरी, इकडं पळ तिकडं पळ, कुणी लक्ष द्यायला गेलं. पुन्हा दुसरा आवाज दिला अलग निरंजन. शेजारची यमुना जवळ आले. म्हणले गोरक्षा तू काय हवंय? काही नाही माई, माझ्या गुरुला भिक्षा हवी. असं का? अरे घरी जेवण चालू आहेत. मग तू काय कर, थोडं थांब, मी घरच्या मालकिनीला सांगून येते. आणि यमुना मधात गेली, घरच्या मालकिनीला सांगितलं आणि घरातून आली. कोण? हिराबाई. गोरक्षाला पाहिलं. अरे तू, मी तर तुला आत्ताच ताट भरून दिलंय. होय माई, जेवण खूप सुंदर आहे, पण त्याच्यातले भाजणीचे वडे आमच्या गुरुला लई आवडले, मला 2 वडे द्या. तेच करत बसायचं का रे मी? एवढे मिठी माझ्या घरामध्ये पळापळ आहे, आत्ताच तुला ताट भरून द्यायचं ना आणखीन दुसरं ताट? माई मला ताट नकोय, गुरुसाठी फक्त भाजणीचे 2 वडे हवे. वारे तुझा गुरु बारा जरा भामटात दिसतोय. हात जोडले. माई मला फक्त 2 वडे द्या, मी कृपया तुमच्या पाया पडतो, माझ्या गुरुविषयी काही बोलू नका. लयच गुरु गुरुची रट लावीत बसली सर. काय करशील तुझ्या गुरुविषयी? माई मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही मागाल ते देईल एका क्षणात. तू बी लईच ताट्याचा दिसायला लागलास. मग लईच ताट्याचा आहेस ना, मग तुला 2 वडे हवेत ना? हो मग दी एक तुझा डोळा काढून. बस एवढंच. क्षणाचा विचार केला नाही, असा बोट घातले आणि बुबळच हातात काढलं. मोठ्यानं हिराबाई अडकली. आई ग! जेवायलेले समदे बाहेर आले. काय झालं सुनबाई? काय झालं सुनबाई? काही नाही हो सासरे बुवा, मी फक्त ह्यांना सांगितलं की मला तुला पाहिजेत ना भाजणीचे वडे, तर मला डोळा काढून दे. ह्यांनी काहीच केलं नाही हो. 2 मिनिटामध्ये बुबळ काढून हातात ठेवलंय. सुनबाई घरात महापूजा आहे, ही गोष्ट झाली ती बरोबर नाही, असं व्हायला नाही पाहिजे. चला लवकर ह्यांना वैद्याकडे घेऊन जाऊ. थांबा, कुणीच पुढे येऊ नका. जोपर्यंत माझे गुरु आहेत मला कोणच्या वैद्याकडे न्यायची गरज नाही. मला फक्त, मी कृपया करून एक सांगतो, मला फक्त भाजणीचे 2 वडे द्या. हिराबाई रडत होती आणि तिने सांगितलं जाग यमुना मधात जाऊन ताट भरून घेऊन ये. हिराबाई गेली, ताट भरून आणलं. तोपर्यंत गोरक्षानं आपला पागुटा काढलं आणि डोळ्याला बांधलं. हिराबाईच्या हातात ताट दिलं. हिराबाईनं ताट घेतलं, गोरक्षाच्या हातामध्ये दिलं. गोरक्षाच्या पाया पडल्या आणि सांगितलं मला माफ करा. गोरक्षाला आनंद होता. अरे मी तर 2 भाजणीचे वडे मागितले होते, अख्खं ताट दिलं. माझे गुरुदेव किती खुश होतील आता. आणि त्यांनी आशीर्वाद दिला, तुझं चांगलं होईन जाईल. गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे गेले. गोरक्षनाथाला मच्छिंद्रनाथानं पाहिल्या बरोबरच म्हणले, ये गोरक्षा ये. अरे तुझीच वाट पाहत होतो, आणखीन हात सुद्धा धुतलेला नाही. लय सुंदर भोजन आहे. हो गुरुदेव, तर नुसते भाजणीचेच वडे नाही, अख्खं ताटच भरून आणलंय, बिनधास्त भोजन करा. ताट ठेवून दिलं आणि ताटाकडे पाहिलं आणि नंतर गोरक्षाकडे लक्ष दिलं तर डोळ्याला पागुटं बांधलेलं होतं.
काय रे गोरक्षा, डोळ्याला असं पागुट का बांधलंस? काही नाही गुरुदेव, तुम्ही अगोदर जेवण करून घ्या, नंतर सांगलत ना. अन्नपूर्णेला मच्छिंद्रनाथानं नमस्कार केला आणि गोरक्षनाथापाशी आले. हातानं पागुट सोडलं तर डोळ्यातून रक्त वाहिलेलं होतं. अरे काय झालं, एवढं मोठं रक्त कसं येतंय? काही नाही गुरुदेव. बरं, आणि ते डाव्या हातामध्ये काय दाबलंस रे? हात पुढं केला, बुबुळ पाहिलं. हे कशामुळं झालंय हे नंतर पाहू. आणि बरं ते बुबुळ हातात, बुबुळ घेतलं, कलश घेतला पाण्याचा, पाण्यानं धुवून काढलं, संजीवनी मंत्राचा उच्चार केला, बुबुळ डोळ्यावर लावलं, डोळा जशास तसा. मच्छिंद्रनाथ त्यांचे गुरु होते. आताच्या गुरुचा विचार करू नका, त्यांना संजीवनी मंत्र येत नाही. त्यांच्याजवळ संजीवनी आहे पण मंत्र नाही. संजीवनी आहे. गुरुची निष्ठा पाहिजे, गुरुवर प्रेम पाहिजे. गुरुवर काय पाहिजे? गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथा इतकं प्रेम पाहिजे. जर तेवढं प्रेम असेल तर तुम्ही तीच विष्णूची पूजा केलेलं पुण्य तुमच्या पदरात प्राप्त पडतं. विठ्ठल आणि पित्याचं वचन पाळणं एवढं बी काय सोपं नाही. आपल्याला मी मगाशीच सांगितलंय की या जगाच्या पाठीवर जर आपलं हित कोण सांगणार असेल तर ते आई वडील, गुरु आणि संत आहेत. या जगात त्यांच्याशिवाय हित पाहणारा एकही नाही. ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती, ऐशी कळवळ्याची जाती. टाळे वाजवा वा. असे प्रमाण म्हणल्यास काय सोंग झालंय आज. वा, तुम्हाला मी सांगतो, आई वडिला इतकं प्रेम या जगात कुणी देत नाही बरं का. अहो, आई वडिलांनाच आपल्याला सांगतं की जगायचं कसं. 700 वर्षापूर्वी विठ्ठल पंतांना आपल्याला संदेश दिलाय, जगावं कसं. हे लेकरायचे नावच असे ठेवलेत की बघायचं कामच नाही. चांगलं जगायचंय ना, मग पहिली पायरी वाईटातून निवृत्त व्हा. फक्त तुम्ही चांगलं करा. वाईटातून निवृत्त व्हा म्हणजे चांगलं करा. वाईटातून निवृत्त झालात, चांगलं करायला लागलात, मग तुम्हाला कळेल सरळ मार्ग कुठला. मग ते चांगलंय, भव्य, दिव्य, उत्तम आहे, पवित्र आहे, त्याच मार्गाने माणूस चालायला लागतो. वाईटातून निवृत्त झालात, सरळ मार्गाने चालायला लागलात, आणि जो सरळ मार्गाने चालतो ना त्याला ज्ञान प्राप्त होतं. आणि ज्ञान प्राप्त एकदा झालं की मग त्याला कळतं चांगलं वाईट, भलं बुरं, काय करायचं काय नाही हे सगळं. म्हणून दुसऱ्या पोराचं नाव ठेवलंय ज्ञानेश्वर, ज्ञानवंत व्हा.
वाईटातून निवृत्त झालात, सरळ मार्गाने चालायला लागलात, ज्ञानवंत झालात. आणि एकदा माणूस ज्ञानवंत झाला, ज्ञान प्राप्त झालं की मृदंगाचा असो, गायनाचा असो, कशाचं बी असो, माणूस सगळंच माणसाला सोपं जातं. माणूस सरळ मार्गानं तर चलतोच, पण सगळंच सोपं होतं. आणि एकदा सगळं सोपं झालं म्हणून तिसऱ्या पोराचं नाव ठेवलं सोपान देव. वाईटातून निवृत्त झाला, सरळ मार्गाने चालायला लागला, ज्ञान प्राप्त झालं, सगळं काही सोपं झालं. आणि एकदा सगळं सोपं झालं की मुक्ती मिळतेच म्हणून चौथ्या मुलीचं नाव ठेवलं मुक्ताई. हे 4 टप्पे जीवनाचे जगण्याचे, 4 टप्पे. वाईटातून निवृत्त व्हा, सरळ मार्गाने चालायला लागला, ज्ञानवंत व्हा, मार्ग सोपा आहे, मुक्ती मिळते. सर्वात महत्त्वाचं, आईवडील काय करतात लेकरांसाठी? काय करतात आईवडील लेकरांसाठी? अहो संन्यासाची पोरं म्हणून ह्या 4ही मुलांना समाज छेडत होता. जिथं जाईन तिथं चिखल माती फेकत होता. अहो आपल्यामुळं आपल्या लेकरांचं वाईट व्हायला नको म्हणून काय करावं विठ्ठल पंताने आणि रुक्मिणी मातेन? मला सांगायचं एवढं आहे, जगाच्या पाठीवर सर्वात जास्त त्याग करणारी कोणची व्यक्ती असेल ती फक्त माय आणि बाप आहे. मी विचारीन गुरुजीला, गुरुजी तात्या ज्यावेळेस होते त्यावेळेस तुम्ही असं किती उन्हाळपणा केला असेल? लय मोठं छत्र असतंय, लय मोठं. बाप खूप मोठं छत्र असतंय. आपुली कुरवंडी वागवणे, आपुली कुरवंडी वागवणे, आपुली कुरवंडी वागवणे, आपुली कुरवंडी वागवणे. बाप करी जोडी लेकुराचे बोडी, बाप करी जोडी लेकुराचे बोडी, बाप करी जोडी लेकुराचे बोडी, लेकुराचे बोडी. आपुली कुरवंडी वागवणे, आपुली कुरवंडी वागवणे, आपुली कुरवंडी वागवणे, आपुली कुरवंडी वागवणे. लय मोठं छत्र असतं बाप. आपल्या घरातून ज्यावेळेस आपला बाप जातो ना त्यावेळेस पायाखालची जमीन सरकल्यासारखी होती हो. जोपर्यंत तात्या होते तुम्हाला उन्हाळपणा चालला गुरुजी, पण नंतर तात्या गेल्यानंतर तुम्हाला उन्हाळपणा चालला का हो? चालत नाही. पूर्ण जबाबदाऱ्या वडिलाच्या हे मोठ्या पोरावर आलेल्या असतात. मोठा पोरगा आपल्या बापाच्या जागेवर असतो, काही नसतं. लय मोठं झाकण आहे माणसाचं, लय मोठं. बाप लय मोठं झाकण आहे. तात्या तुमच्या माहितीच तो गुरुजी, इथं माझ्या बहिणी आलेल्या आहेत. ज्यावेळेस तात्या होते लय तुम्ही उन्हाळपणा केला हो, पण तात्या ज्यावेळेस निघून गेले ना घरातून नंतर तुम्हाला कळतं की आपला बाप काय होता. अहो मोठ्या मुलाला आपल्या बापाचे कर्तव्य पूर्ण निभवावं लागतात. रक्ताचं नातं असतंय ते लय लांबचं नसतंय. पूर्ण जबाबदाऱ्या ह्या मोठ्या लेकरावर आलेल्या असतात. आणि तुम्हाला मी खरं सांगू का, बाप गेल्यानंतर खरंच काही खरं नसतंय. अहो आपला जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत आपलं काहीतरी खरं असतंय. आणि मी हात जोडून विनंती करील मोठ्या ह्या श्रीमंत भावाला, आपली श्रीमंत बहीण गरीब भावाला कधी विसरत नाही बरं का, कधीच विसरत नाही. पण मी हात जोडून श्रीमंत भावाला आज इथं विनंती करीन तात्याच्या पुण्यतिथीनिमित्त, आपल्या बहिणीला कधी विसरत जाऊ नका.
अहो तुमचा तर उमरा आहे तिला चपला सोडायला. कोण आहे तिचं ह्या जगामध्ये? कुणीच नाही. अहो जोपर्यंत आपले मायबाप जिवंत आहेत ना, बोलत जात जाऊ नका. मायबापाला कधी बोलत जात जाऊ नका. सुना बोलतात, सुना बोलतात. हो बोलत जा, पण निदान टाकून तरी बोलत जात जाऊ नका मायबापाला. लय मोठी जोपर्यंत म्हातारे जिवंत आहेत का तोपर्यंत त्यांची किंमत आपल्याला कळत नाही. हो अहो 7-7 मजली बंगले बांधा तुम्ही, पण त्या बंगल्याच्या ओट्यावर जर तुमचा बाप नसेल ना तर काही शोभा येत नाही. लय शोभा असती राव त्या बंगल्याला, लय शोभा. जोपर्यंत बाप तुमचा त्या ओट्यावर बसलेला आहे ना, येणारा जाणाऱ्याची टाप नाही. त्या वाट्याकडे बघायची, तुमच्या घराकडे लक्ष द्यायची. अहो माहेरातला आनंद फक्त बाप असेपर्यंत येतय. एकदा आपला बाप गेला ना, किती जरी तुम्ही तात्या करीत बसलात ना, कधी ते परत येणार नाही. किती तुम्ही हे करा. तुम्हाला मी सांगतो, तुमचं लग्न ज्या वेळेस असते का, लग्न जायच्या टायमाला तुम्हाला सर्वजण भेटते रडायला. माय भाऊ, चुलता चुलती, मामा मामी, काका काकी सर्वजण भेटते, पण तुमचा बाप नाही तुम्हाला भेटणार. कारण 20 वर्ष काळजाचा तुकडा म्हणून सांभाळलाय हो त्या पोरीला. सासरी जाताना तुमचा बाप नाही बघू शकत. अरे 4-2 जण हुडकून आणते त्याला. अरे पोरगी वाट लावायची आपली. तुमचा बाप मंडपाच्या कुठंतरी एका कोपऱ्याला टिकून एकटाच रडायलेला असेल. त्याच्याकडे माणसं येणारे जर पाहिलं तर ते डोळ्याची आसू पुसून त्यांच्याकडे वाट लावायचंय का. जड अंतकरणानं ते बाप पावलं टाकतो. आणि ज्या वेळेस मुलगी आपल्या बापाला पाहते ना, जी मुलगी सर्वांकडे हळूहळू जात असते, तीच मुलगी पळतच सुटते आपल्या बापाकडं, कडकडून मिठी मारते. अरे गुरा ढोरासारखा बाप हंबारडा फोडतो, खैऱ्या वैऱ्या होतो. 4 जण मिठी सोडतात, ती मिठी सुटत नाही. मिठी जर सुटली तर ते गाडीकडे जाताना पाहू शकत नाही. गाडी जर उजव्या दिशेला चालला असेल तर ते डाव्या दिशेला बघतंय. गुंडरे साहेब, हे सोपं नाही, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आलेलं आहे. बापाची बरोबरी कुणीच करू शकत नाही. गाडी हळूवार चालली तर गरकून वापस फिरतो. अरे गाडीवर हात मारतो, काच खाली जातो. आणि बाप तुमच्या बाजूने येत नाही बरं का. बापानं आता पार्टी बदललेली, बाप जावयाच्या बाजूने जातो. अरे कधीच तुमचा बाप कुठं कुणापाशी झुकला नाही. ताटमानेनं चाललेला तुमचा बाप आहे. त्या जावया पुढे अशी हात जोडतो आणि म्हणतो, जावई बापू, काळजाचा तुकडा तोडून देतोय हो मी तुमच्या. आणखीन माझी पोरगी लहान आहे, आणखीन तिला एवढं कळत नाही. मी तुमच्या पुढं हात जोडतो. हिच्याकून जर काही चूक झाली तर तिच्या बापाची चूक आहे म्हणून तुम्ही पदरात घ्या जावाई बापू, तिला माफ करत जा. हा बाप आयुष्यभर तुमच्या पुढं झुकलेला राहील. कधीच कुठं न झुकलेला बाप आयुष्यभर जावयाच्या पुढं झुकून राहतो, झुकून. बापाची बराबरी कधी करू नका. ती कधी परत येणार नाही, कधी त्याचा अपमान करू नका. अहो आपली ऐपत नाही, पण माझी मुलगी माझ्या दारी आली. अरे 5,000ची पैठणी तिला घेतो आणि स्वतः फाटका राहतो. त्याचं नाव बाप आहे. बापाची बराबरी कधी कुणी करू नका. अरे किती परिस्थिती हलाखीची असू द्या, दुर्डीमध्ये जर 5 भाकरी असल्या ना,
आणि खाणारे 6 आहेत. मला भूक नाही म्हणून उठून जाणारा फक्त तुमचा हा बाप आहे. त्या बापाची कधी तुम्ही दशा करू नका. आज तात्याच्या पुण्यतिथी निमित्त मी सर्वांना हात जोडतो. आपले मायबाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना सांभाळा. बापाचं वचन पाळा. बापाचं वचन पाळणं एवढं सोपं आहे का? सावत्राईनं वचन घेतलं होतं, ते वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या बापानं वचन दिलंय. 14 वर्ष वनवास भोगला माझ्या श्रीराम प्रभूनं. बापाचं वचन पाळणं एवढं सोपं नसतंय. तुम्ही बापाचं जर वचन पाळलं तर कोणत्या देवी देवताची पूजा करायची गरज नाही. हीच विष्णूची महापूजा आहे. तुम्हाला आज मी जाता जाता सांगून जाईल, सर्व पूजा स्वामीचं काम करा. स्वामी म्हणजे मालक, काज म्हणजे काम, स्वामीचं काम, गुरुची भक्ती, पित्याचं वचन आणि आपल्या पतीची सेवा, हे सगळं केल्यानंतर विष्णूची महापूजा होती. हे अभंगाचं दुसरं चरण आहे. आणि अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, सत्य बोल मुखे दुःखवे अनेकांच्या दुःखे. तोंडानं खरं बोलत राहायचं आणि शेजाऱ्या पाजाऱ्याला जर दुःख झालं तर त्या दुःखामध्ये आपण सामील व्हायचं. जर आपल्याला त्या दुःखामध्ये सामील होता येत नसेल, शेजारचा माणूस कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, अरे शेजाऱ्याला शेजाऱ्याचा जीव लागलेला असतो, त्याच्यातलं जर एखादं गेलं तर त्याच्या दुःखामध्ये तुम्ही सामील जर नाही झालात आणि जर घरी येऊन चहा पेत बसलात तर म्हणायचं आपण रावणाची अवलाद आहे. आणि त्याच्या घरच्यामध्ये जर दुःखामध्ये आपण दुःख सहभागी होत असेल तर आपण रामाच्या अवलादीचे माणसं आहेत. आणि हे जर सगळं केल्यानंतर पुण्य कोणचं भेटतं? ती विष्णूची महापूजा. आणि हे सगळं केल्यानंतर निश्चय कोणता करावा? अभंगाचं 3रं आणि शेवटचं चरण, 4थं चरण. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, हो निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, हे बळ निश्चयाचे बळ, बळ निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ. तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ, हेची विष्णूची महापूजा, पूजा हेची विष्णूची महापूजा. तुका म्हणे त्याची फळ, तुका म्हणे त्याची फळ, हेची विष्णूची महापूजा, विष्णूची महापूजा. पूजा अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव नाही तुझा, अनुभव 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 नाही तुझा. अनुभव नाही तुझा, हेची विष्णूची महापूजा, पूजा हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझा.
निश्चय करावा, भगवी पताका खांद्यावर घ्यावा आणि पंढरीची वारी करावी. आणि वीराचा निश्चय तसा नसतो बर का. वीराचा निश्चय वेगळाच असतो. धन्य धन्य बाजी प्रभुवीर, धन्य धन्य बाजी प्रभुवीर, झुर विरंदर वीर बहादर, कसा तो धगधगता दिवस आसो आसो दिवस आसो आसो रण मैदानी लढे झुंजार, दी 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 दी, रण मैदानी लढे झुंजार, दी 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 अफजल खानाच्या वधानंतर त्याचा मुलगा फजल खान आणि सिद्धी जोहरनं 20,000ची फौज घेऊन पन्हाळ्याला वेढा दिलेला. मार्च गेला, एप्रिल गेला, मे जूनही गेला, सिद्धीचा कहर कमी नाही झाला. काय करावं महाराजाला सुचना गेलं काय करावं महाराजाला. पण शक्तीपेक्षा युक्ती महान. याच वेळेला आपल्यासारखा दिसणारा, आपल्यासारखा बोलणारा म्हणजे कोण? शिवा काशीदाला बोलावलं आणि विचारलं, शिवा आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातो? टाळ. आमचं रूप घेऊन सिद्धीला भेटायला जातो? होय राज, जातो की. पण याचा परिणाम काय होणार आहे माहितीये तुला? होय राज, मी जर सिद्धीला भेटायला गेलो तर परत येणार नाही. टाळ 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 टाळ, परत येणार नाही. एवढंच ना राज. अरे ह्या भगव्या झेंड्याचा शिपाई शिवा काशीत शिवाजी महाराजासाठी आपले प्राणही अर्पण करतो. शिवाला कडकडून मिठी शिवाजी राजानं मारलेले आणि राजाच्या डोळ्यातले आसू शिवाच्या पाठीवर पडू लागले. शिवा म्हणतो, राज, या नौकरासाठी तुमच्या डोळ्यात आसू राज? अव हे शिवा मेला असता तर शिवा नाही म्हणून आज शिवा मरतोय. छत्रपती शिवाजी राजे म्हणून त्या आज्ञा नौकर. आणि ठरल्याप्रमाणे 2 पालख्या सजवण्यात आलेल्या. 600 बांधल वीर बाजी प्रभू महाराजांची पालखी घेऊन आडमार्गाने निघाले. दुसऱ्या पालखीमध्ये शिवा काशीद मोरट्या रुबाबाद सरळ मार्गाने म्हणजे राजमार्गाने निघाल्या. राजमार्गाने निघाले. दोन्ही दिशानं दोन्ही पालख्या निघालेल्या. त्यापैकी एका पालखीला खानाच्या घराड्यानं घराडा घातला आणि शिवा काशीदाला कैद करण्यात. कैद करणारा कोण? सिद्धी जोहरचा जावाई. जावाई सिद्धी जोहरचा. टाळ्या बंद करू नका, टाळ्या. असा अंगात राग आल्यासारखी पाहिजे टाळकरी. झोपलात का तुम्ही? अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा आहे. अंगामध्ये असं शहर उमटलं पाहिजे. शिवाला कैद करणारा कोण? सिद्धी जोहरचा जावई. चलो शिवाजी खो. आणि शिवाला सिद्धी जोहर बाहेर काढण्यात आल्या. ज्याप्रमाणे राज पालखीतून बाहेर उतरतात त्याचप्रमाणे शिवा उतरल्या. ज्याप्रमाणे राज बसतात त्याचप्रमाणे शिवाही बसलेला. सिद्धी म्हणतो, बोलो राजे, भाग रहे थे, इरादा था. ज्या रुबाबामध्ये राजा बोलतात त्याच
रुबाबामध्ये शिवा बोलल्या तेवढ्यात जास्त बोलायचं नाही हे पत्ते होतं. तितक्यात एक बाहेरून नाचत आलं. खान साहब गजब हो गया, गजब हो गया. अरे क्या हो गया? शिवाजी भाग गया, शिवाजी भाग गया. तो एक कौन बैठा है तेरा बाप? बसलेल्या शिवाजी महाराजांना पाहून शिवाजी भाग गया म्हणणारा गपचिपच परत गेला. तेवढ्यात बोलणं चालू होतं. दुसरा येतो. खान साहब मैंने देखा शिवाजी भाग गया. तो ये कौन बैठा है तेरा चाचा? तीसरा कौन आता है? फाजल खान. मेरे अब्बा जान के कातिल, मैं तुझे जान से मार डालूंगा. ये क्या बदतमीजी है फाजल? शिवाजी राजा हमारा मेहमान है. बोलो राजे. तेवढ्यात चौथा येतो. खान साहब ये असली शिवाजी नहीं है, ये असली शिवाजी नहीं है, ये नकली शिवाजी है, नकली शिवाजी है, नकली शिवाजी है. तुम कौन हो? शिवाजी राजे भोसले? नाही, शिवा काशी. बदतमीज. 600 बांधलवीर बाजी प्रभू महाराजांची पावती पालखी घेऊन विशालगड जवळ करता. पाठीमागून शत्रूच्या फौजेचा आवाज येतो. बाजी प्रभू अरे कशी बसी गजापूरची घोडखिंड गाठली. आणि बाजी म्हणतात राज 300 बांधलवीर घेऊन तुम्ही पुढे चला. मागून येणाऱ्या शत्रूच्या फौजेला इथंच ह्या खिंडीत चाडून धरतो बघा. राज म्हणतात अरे जीवाची बाजी करून आपण इथपर्यंत आलो तर बाजी काय होईल ते पाहू, पण तुम्ही इथं थांबणं आणि आम्ही निघून जाणं हे आम्हाला शोभलं जात नाही. राजे आऊ साहेबाला आम्ही शब्द दिलाय राजे. अरे शिवाजी राजेच्या केसाला धक्का म्हणजे बाजी आपला प्राण अर्पण करेल. राज आतापर्यंत आम्ही तुमचा आदेश ऐकलं राज, पण आता तुम्ही आमचं ऐकावं. गडसर करा. तोफेचे 3 धडाके द्या. अरे जोपर्यंत तोफेचे 3 धडाके होत नाहीत तोपर्यंत हा बाजी मरणारही नाही. यातला एकही हाती येऊ देत नाही. राज म्हणतात काका कदाचित आम्ही गडसर करू, पण तुमचं जर बरं वाईट काही झालं तर मुलाला अन्न पाणी देणार कोण? बाजी म्हणतात राजा आमच्या सारख्या लाख मेले तर चालतील, पण लाखाला जगवणारा पोशिंदा मात्र जिवंत राहिला पाहिजे. आणि कसा होता ते बाजी? अरे 3 तास जोर आणि बैठका काढल्याशिवाय अंगातली राग जात नव्हती. 25 किलोचा मोगदूल मांडी होता पट्ट्याला. अरे स्वराज्याच्या दुधावर पोचलेला हा देह या कोण येत आहेत? आणि बाजी म्हणतात हे माझ्या वाघानं जोपर्यंत राजगडावर जात नाही तोफेचा जाळ होत नाही. मरायचं सुद्धा नाही, मरायचं पण राजगडावर पोहोचल्यानंतरच. त्या वेळेला बाजी सोबत त्यांचे मोठे बंधू होते फुलाजी प्रभू. बाजी म्हणतात ए दादा कसोटीचा दिवस आहे रे आपल्या, मरायचं नाही दादा, मरायचं नाही, मरायचं पण राजगडावर पोहोचल्यानंतर. आणि खिंड सजली, खिंड सजली आणि बाजीनं आपली तलवार उंचावली. अरे जोपर्यंत हा बाजी खिंडीत उभा आहे एकालाही आत जाऊ देणार नाही आणि कुणी पुढे यायचं बी नाही. आणि तिथं गर्जना झाली, ती गर्जना इथं सध्या झाली पाहिजे. इथं सुद्धा गर्जना झाली पाहिजे. हरे 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 हरे. अरे शेतकरी जशी पिकाची तोडणी करतो
अरे चौथा गेला 20,000च्या फौजे पुढे 300 कव्हर टिकणार. एक मावळा 500ला भारी. काहीची सरकलम झाली, मनगट तुटली. 5वा तास निघून गेलाय, रक्ताचा सडा पडू लागला. पागुट गळून पडलं होतं. 6वा तास गेला, राजा आणखीन गडावर कसं पोहोचलं नसेल. बाजीच्या अंगावर घाव टाकाय जागा राहिली नाही. अरे जोपर्यंत राजगडावर पोहोचत नाही, यमाची ख्याती नाही बाजीला नेण्याची. यमा पण आली भोळ, चक्कर आली आणि ठाड दिशी बाजी खाली पडली. खिंड मावळ्यानं लावून धरलेली आणि धाड दिशी डोळे उघडले. बाजी म्हणतात, मावळ्याला बाजी विचारतात, राजगडावर पोहोचलं का? तोफेचा जाळ झाला का? मावळं म्हणतंय, नाही काका, राजगडावर पोहोचलं नाही, तोफेचा जाळ झाला नाही. अरे फाट दिशेने बाजी उठलं. हर हर बाजी शत्रूवर तुटून पडलंय. बाजीचं हे अकराळ रूप शत्रूनं पाहिलंय आणि शत्रू माघार घेऊ लागला. या अल्लाह, ये आदमी नहीं है, 100 हत्ती का बलागा है इसमें. अरे ये आदमी नहीं है, बब्बर शेर है, बब्बर शेर. छुप कर वार करो इस पर, छुप कर. आणि नेमबाजांना बाजीवर नेम धरलेला आहे. त्या उड्यात महाराज विशाल गडावर पोहोचले. गडाचे दरवाजे खुले झाले. जो कर्ण वाजवणार आहे त्याला म्हणतात राज. अरे पाहतो काय, देवबत्ती तोपेला. माझे बाजी काका खिंडीमध्ये आडवा उभा आहे आणि पहिली तोप गरजली, दुसरी तोप गरजली, तिसरी तोप गरजली आणि ते तोफेचा जाळ बाजी प्रभूनं पाहिलेला. आणि बाजी ती धिप्पाड इमारत गजापूरच्या घोडखिंडीवर जाऊन पडलेली. गजापूरची घोडखिंड पावन झालेली. बाजी प्रभूच्या रक्तानच त्या घोडखिंडीचा इतिहास बाजी प्रभूने लिहिला. तिथली मुठभर माती वरवून चावली आणि बाजी म्हणतात त्या मातीला, बाजी गेला पण निश्चय पूर्ण करून गेला. काल आमचा मावळा जायचा तर भगव्यामध्ये गुंडाळून यायचा. आज आमचा शिपाई जातो तर तो तिरंग्यामध्ये गुंडाळून येतो. मरण कसं यावा मरण, एक तर देशाची भक्ती करत असताना आणि दुसरी हरीची भक्ती करीत असताना. हर हर मातृभूमी करता मरण पत्करावं ही आवड शूरावीरांची आणि अंतःकरणापासून परमार्थ करावा ही आवड वारकऱ्याची. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण जेवढं चांगलं होतं ते माझ्या गुरुची देण होती. जे काही शब्द एखादा माझ्याकडून वाकडा तिकडा गेला असेल, माझ्या बुद्धीचा दोष समजा, एखादं प्रमाण चुकलं नाही आठवलं मला, माफी मागतो. इथं सगळीच मंडळी प्रेमाची झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी डबल अर्पण. ज्ञानेश्वर निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ.
म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ हेचे विष्णू उठू नका महापूजा हेचे विष्णू महापूजा हे तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ तुका म्हणे त्याची फळ हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची अनुभव नो है तुझा अनुभव नो है अनुभव नाही अनुभव नाही अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव
हरिभक्तीपरायण दत्ता महाराज निकम यांना विनंती करतो, आपण हरिभक्तीपरायण किशोर महाराज शिवणेकर यांचा या ठिकाणी आपण सत्कार करायचा आहे। आणि आमच्या मागे माऊलीचा आशीर्वाद असा लागलाय ह्या वर्षी तरी। आता आम्ही 1 महिन्यानंतर आमच्या दिंडीचा नंबर आम्ही डिक्लेअर करणार आहे। आम्ही यावर्षी दिंडीला सुरुवात केली, दत्ता महाराज निकम, मी आणि हरिभक्तीपरायण किशोर महाराज शिवणेकर यांनी। तर आम्हाला पहिल्या 27 नंबरमध्ये आमचा नंबर लागलेला आहे। पुढल्या वर्षी आम्ही इतका उत्साहात माऊलीच्या पुढे, माऊलीच्या सोहळ्यामध्ये, रथाच्या पुढे 27 नंबरमध्ये आम्ही आहेत आणि आपल्याला लातूरकराला अभिमान, आम्ही 27 नंबरमध्ये येणार आहे। नाही 2 मिनिट। दुसरी सत्कार मूर्ती हरिभक्तीपरायण आसारामजी महाराज साबळे यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी सत्कारासाठी उठायचे। त्यांचा सत्कार हरिभक्तीपरायण आमचे गुरुवर्य संतोषजी थोरात सर यांना विनंती करतो, त्यांचा आपण सत्कार करायचा आहे। हे फार मोठे या ठिकाणी कलाकार आपल्याला लाभलेत। आपल्याला साबळे सरांचा कार्यक्रम पाहायचा म्हणजे आपल्याला टीव्हीवर पाहायला मिळतात। आपण या ठिकाणी प्रत्यक्षात या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम पाहतात। तर त्यांचा सोलो होणार आहे। सोलो आपण या ठिकाणी बसून ऐकायचं आहे। केवळ 10 मिनिटाचा सोलो आहे, जास्त वेळ नाहीये। हरिभक्तीपरायण तिसरी सत्कार मूर्ती हरिभक्तीपरायण रामेश्वर महाराज गरड यांना विनंती करतो, आपण आपल्या सत्कारासाठी उठायचं आहे। त्यांचा सत्कार चौथी सत्कार मूर्ती हरिभक्तीपरायण मनोज महाराज शिंदे यांना विनंती करतो, आपण स्टेजवर यायचं आहे। त्यांचा सत्कार हरिभक्तीपरायण शशिकांत महाराज कुंडरे यांनी करायचा आहे। आपला सत्कार हरिभक्तीपरायण माऊली महाराज सोडे व दत्ता महाराज निकम करणार आहेत, तेवढा घ्यायचा आहे। नाही आपण घ्यायचं आहे, दिंडीतर्फे आहे। हरिभक्तीपरायण किशोर महाराज शिवणेकर यांनी या ठिकाणी आपल्या लातूरचं वैभव वाढलेलं आहे। सत्कार करून घ्यायचा आहे। लागलीच या ठिकाणी 5 मिनिटात सोलो होईल। सोलो झाल्यानंतर लागलीच कीर्तनाची आरती होईल।